मित्रांनो, आज आपण बनवूया खारे वांगे. आता हे बघा, खारे वांगे आपण त्यासाठी कट करून घेऊ अगोदर. अशा पद्धतीने कट करायचे वांगे. पूर्ण कट करणं झाले की वांगे, आता याला आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ, भिजू घालू तोपर्यंत. तर मस्त भिजू घातलेले आहेत. आता शेंगदाणे परतळून घेऊ. हे बघा, शेंगदाणे टाकलेले आपण परतळण्यासाठी. हे चांगल्या पद्धतीनं भाजू देऊ. शेंगदाणे परतळलेले आहेत, काढून घेऊ आता. आणि याच्यामध्ये लसूण, मिरची, हिरवी मिरची, थोडे जिरे, खोबरं हे आपण भाजून घेतलेलं आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण हे करून घेऊ. त्याच्यानंतर हे थोडे जिरे टाकू त्याच्यावरती, कोथिंबीर एकदम परतवून घेऊ याला व्यवस्थित. आणि काढून घेतलेलं आहे, आता भाजलेलं आहे चांगल्या पद्धती. हे बघा, आता याच्यामध्ये आपण हे जे कूट बनवलेलं आहे शेंगदाण्याचं ते टाकतो आहे. आपण आता मसाला तयार करून घेऊ. याच्यासाठी हे पेस्ट आहे हिरव्या मिरचीचं, लसणाचं आणि खोबऱ्याचं. याला चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊ. हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकू चवीनुसार. त्याच्यानंतर हे पेस्ट टाकलं, थोडं तेल टाकलं. आणि आता आपण याला वांग्यामध्ये भरून घेऊ हा मसाला. हे बघा, अशा पद्धतीने वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला. असा मसाला भरून घ्यायचा. एकदम चांगले चविष्ट लागतात वांगे, खारे वांगे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. खूप चांगल्या पद्धतीची रेसिपी आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण पूर्ण भरून घेतलेले आहेत आता मसाला याच्यामध्ये. आता आपण याला बाउलमध्ये तेल टाकू थोडं. आणि याला लगेच ह्याच्यामध्ये थोडे जिरे, मोहरी आणि हळद टाकलेली आहे आपण. आता एक एक वांगे सोडून देऊ आपण याच्यामध्ये तेलामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने वांगे तेलामध्ये सोडून द्यायचे. याच्यानंतर आपल्याला थोडं मसाला जो आहे उरलेला तो टाकून द्यायचा आणि याला झाकून ठेवायचं याच्यावरती प्लेट. त्याच्यावरती वरून पाणी टाकायचं थोडं. थोडं पाणी गरम झालं की, कोमट झालं की याच्यामध्ये सोडून द्यायचं. हे बघा, अशा पद्धतीनं पाणी कोमट व्हायच्या अगोदर हे बघा किती मस्त एकदम. थोडं मीठ टाकायचं, नंतर थोडी हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडं मसाला टाकून द्यायचा वरतून. थोडं याला झाकून ठेवायचं आता 5 मिनटासाठी. नंतर काढलं, बघा असं उकळा फुटलेला आहे. आता याला एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये परत आपण वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. चांगल्या पद्धतीने झाले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि